ओझरवरून नाशिकच्या दिशेने मालवाहतूक गाडीमध्ये जनावरे कोंडून वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून पोलिसांनी 4 जनावरांची सुटका केली। या टाटा कंपनीची मालवाहतूक गाडी जप्त करून वाहन चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या गुप्त सूचनेनुसार नाशिक इथं जाणाऱ्या जनावरांचा मालवाहतूक गाडी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस हवालदार दीपक गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र बागुल, पोलीस हवालदार विश्वनाथ धारबळे, पोलीस कॉन्स्टेबल वागेरे यांनी अडवला। गाडीची झडती घेतली असता अतिशय निर्दयपणे जनावरे कोंबलेली आढळली। ही घटना ओझर येथील एअरफोर्स कॉर्नर लगत असलेल्या जुना जानोरी रोड मंडलिकमळा इथं सकाळी 11:15 वाजता दरम्यान उघडकीस आली। टाटा कंपनीची इंट्रा मॉडेलची पांढऱ्या रंगाची मालवाहतूक गाडी क्रमांक MH15HH1520 व काळ्या रंगाचे एकूण 4 गोवंश जातीचे जनावरे असे एकंदरीत 2,96,000 रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला। यामध्ये सूरज उर्फ पप्पू अशोक राजगिरे, वय वर्ष 32, राहणार समाज मंदिर मागे चितेगाव तालुका निफाड, रफिक शेख पूर्ण नाव माहित नाही, राहणार चितेगाव तालुका निफाड, सुनील चौधरी राहणार ओझर यांना अटक करण्यात आली आहे। यांच्यावर CCTNS GUR नंबर 175/2024, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 चे कलम सुधारणा 2015 चे 55(अ)(5)(ब) उल्लंघन 9 प्रमाणे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास हवालदार BG आहेर करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।